गावात कुणी दुर्गम आजारी असतील, काही ऑपरेशन करायचे असतील, बरेचसे आपले मित्र डॉक्टर पुण्या मुंबईमध्ये आहेत, हे समाज कार्याला तेही हातभार लावत आहेत. मोठे मोठे ऑपरेशन, अगदी हार्टची, हृदयाच्या ऑपरेशन सारखे ऑपरेशन सुद्धा ज्याला 2-2, 3-3, 5-5 लाख खर्च येतो, ते ऑपरेशन सुद्धा ते डॉक्टर आपल्यासाठी मोफत करतायत. हे सगळं फक्त कधी तुम्ही जर ते गावातली कामं माझ्यापर्यंत आणली तर ते त्या शेतकरी कुटुंबांना अशा मोठ्या आजारामधून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीची मदत करू शकतो. नेत्र शिबिर घेतलं होतं, त्याच्यामधनं आता ज्यांचे ऑपरेशन करायचे, डोळ्याचे ऑपरेशन्स आहेत, ते आता पुढच्या आठवड्यापासून आपण पुणे आणि मुंबईला पाठवून मोफत त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन्स करतोय. ऑपरेशन नंतर त्यांना लागणारे चष्मे, औषधं ते मोफत देतोय. वेगवेगळी तहसील मधली कामं असतील, पुराच्या पगारी, आजोबांच्या पगारी कमी पडलेल्या असतील, ही कामं घेऊन तुम्ही बारशेला येऊ शकता. तहसील मधून माझ्याकडून ते करून घेऊ शकता. बरीच कामं आहेत करण्यासारखी. गावाच्या पुढे जर तुम्ही या पद्धतीची कामं करून आदर्श निर्माण केला तर आणि तरच खरोखर लोकांना पटेल. हे मित्रमंडळ इतर मित्रमंडळासारखं नाही. ही पोरं खरोखर एका चांगल्या व्यक्तीकडे गेलेली आहे. चांगल्या व्यक्तीच्या ताब्यात आपण आपल्या मुलाला दिलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ करायचा असेल तर या पद्धतीचे आपण उपक्रम राबवूया. भविष्यात पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुमच्याकडे यानंतर परत येईल. त्यावेळेस मात्र राजकीय कारणासाठी, राजकीय सभेसाठी येईल. पण मित्रांनो, त्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला मत मागणार नाही. आजही मत मागत नाही, त्यावेळेस मी मत मागणार नाही. मी फक्त चांगलं काय वाईट काय एवढं तुमच्या पुढे मागणार. मला मत दिलं तर भविष्यात मी तुमच्यासाठी काय करू शकतो, माझा विकासाचा आराखडा काय, या गोष्टी मी तुमच्या पुढे मागणार आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.